कोयंबतूर एक्सप्रेस ट्रेन आहे, तर ती ट्रेन गाडी ऑलरेडी 1 तास लेट आहे आणि ते निमिषा बसले. आज आपल्या जर्नीची दुसरी रात्र आहे. मी तयार झालो होतो जायला. आता चालू की काय असं वाटतं. समोर तुम्हाला दिसतंय ना, ही चायपत्तीची शेती आहे. आता आपण बेलापूरला आहोत आणि आता बेलापूरवरूनच आपण CSMT कडून LTTला जाणार आहोत, म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनलला जाणार आहोत. जो समोर दिसत आहे ना, तो अटल सेतू ब्रिज आहे. आता आपण LTTला पोहोचलो आहोत आणि इथूनच प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून कोयंबतूर एक्सप्रेस ट्रेन आहे, तर ती ट्रेन आपण पकडणार आहोत. गाडी ऑलरेडी 1 तास लेट आहे आणि B3 सावरत पुढं आलेला आहे आणि B3ला आपण आता चाललेलो आहे. तर मित्रांनो, आज आपण उटीला जाणार आहोत. आपल्या चॅनलचा हा पहिला ब्लॉग आहे जो एवढा लांब होणार आहे आणि आज आपण मोठं ब्लॉग नाही करणार. तर आज आपण ट्रेनने प्रवास करणार आहोत, ते सुद्धा 32 ते 33 तास आपण ट्रेनमध्ये प्रवास करणार आहोत. हा आणि 6:30ची ट्रेन होती लोकमान्य टिळक टर्मिनलपासून आणि ती आता ऑलरेडी 1 तास लेट आहे. कोयंबतूर एक्सप्रेस ट्रेन आहे ती, तर ती झाली. आणि आज तसं नाही, तर आज आपण एकटे नाही हो, तर आपल्यासोबत माझी बायको आहे. तर आज आम्ही 2 जण जाणार आहोत आणि मी फर्स्ट टाईम महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे. कारण मी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढं मी फिरलो ना, ते सर्व महाराष्ट्रामध्येच फिरलो आहे. महाराष्ट्राच्या बाहेर अजूनपर्यंत कधीच नाही गेलो. तर पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे आणि ही आपली ट्रेन आली. मग तुम्हाला दाखवतो. आणि ही आपली ट्रेन खूप लेट आलेली आहे आणि हा आपला डब्बा B3 कोयंबतूर एक्सप्रेस. आतमध्ये तुम्हाला दाखवतो सीट. ही आहे सीट 29-30 आणि ते निमिषा बसले निवांत यात. ही सीट नव्हती आपली, त्यांची सीट होती, तर त्यांनी आपल्याला ॲडजस्ट करून दिलेलं आहे. ती खालची सीट त्यांची होती, तर ती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर थँक्यू त्यांच्यासाठी. चला आताच प्रवास सुरू होते, बघूया पुढे दाखवतो तुम्हाला कसं आहे काय आहे सर्व. आणि फायनली ट्रेन चालू झालेली आहे आणि हा आहे आपल्या जर्नीचा पहिलाच सनराईज. शुभ सकाळ मित्रांनो. काल रात्री ट्रेन खूप लेट निघाली. 12:15 वाजता निघाली. जी 10:30ची होती ती 12:15 वाजता निघाली. त्याच्यामुळे झोपून गेलो लवकर. आणि आता 6 वाजले. 6 वाजल्यापासून जे चालू होतं झोपून 6 वाजले. 6 वाजल्यापासून चालू होतं की पाणी बॉटल, चाय, नाश्ता हे प्रत्येक 10-10, 15-15 सेकंदाला चालू असतं. त्याच्यामुळे झोप पण काही येत नाही आहे. आणि आता आपण शहादाबाद सोडलेलं आहे. अजून आजची रात्र सुद्धा आपण ह्याच्यामध्ये असणार आहोत. आजची रात्र सुद्धा ट्रेनमध्ये जाणार आहे आपली. आणि उद्या सकाळी आपण पोहोचू कोयंबतूरला.
आता आपण कृष्णाला पोहोचलेलो आहे आणि ही आपली सीट. ट्रेन ऑलरेडी 2 तास लेट आहे. 6 वाजता उद्या पोहोचणार होती, तर 8 वाजणार आहेत पोहोचेपर्यंत. जर्नीची दुसरी रात्र आहे. आपण आता बँगलोर स्टेशनला आहोत. आणि अशा तऱ्हेने आपण स्टेशनला आलेलो आहे. तर मग आपण आता स्टेशनच्या बाहेर जाऊया. हे आहे बाहेरून कोइंबतूर स्टेशन आहे असं दिसतं. आता आपण स्टेशनच्या बाहेरून टॅक्सी विचारली. डायरेक्ट उटीला जायला जे की 80 किलोमीटर आहे, पण टॅक्सीवाला 3000 बोलतोय. मी तयार झालो होतो जायला, पण निमिषा नको बोलते, कारण ती बोलते आपण बसने जाऊया, कारण बस आपल्याला 150 रुपयात दोघांना उटीला पोचवते. आपल्याकडच्या बस जाम वेगळ्या, पण इथल्या बसमध्ये गाणीसुद्धा लागलेली आहेत जी त्यांच्याच लँग्वेजमध्ये आहेत, पण चांगलं वाटतं ऐकायला. समजत नाही आहे पण ऐकायला खूप चांगलं वाटतंय. आणि फर्स्ट टाइम बघितलं बसमध्ये गाणी लागलेली. वरती स्पीकर आहेत. जुनी तिकीटं पहिले आपल्याकडे असेच होते आणि आत्ताचे जरा डिजिटल आले. आणि पहिलीची तिकीटं अजून इकडे असेच तिकीटं चालू आहेत. आता आपल्याला हे आता उटीपर्यंत 75 रुपयामध्ये एकाचं तिकीट आहे. आणि इथूनच आता आपण 4 तासामध्ये उटीला पोहोचू. जात असताना बसमधून नारळाची आणि सुपारीची झाडे बघून कोकणातच आलो की काय असं वाटतं. तुम्हाला दिसतंय ना, ही चायपत्तीची शेती आहे. इथे चायपत्तीची शेती ही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि आता उटीच्या बस स्टॉपला आपण आलेलो आहे. 4 तासाचा प्रवास झालेला आहे. याच बसने आपण आलो आता. आणि आता इथून रिक्षा किंवा टॅक्सी पकडून हॉटेलला जाऊया आणि हॉटेलला जाऊन भेटूया.
स्टॉप आहे आणि बस स्टॉपच्या बाजूनेच रिक्षा होती, तिथून रिक्षा केले. आपण हॉटेलवर जाऊया आणि हॉटेलवर जाऊन तुम्हाला जी ऑनलाईन बुक केलेली आम्ही ट्रेनमधूनच, तर ती रूमसुद्धा दाखवतो कशी आहे. ही रूम आहे, इथं कबर्ड आहे, इथे एक आरसा दिलेला आहे, इथं वॉशरूम आहे, वॉशरूम पण छान आहे. हे वॉशरूम आहे, हा क्वीन बेड आहे, इथे नाश्त्यासाठी टेबल सुद्धा दिलेला आहे, टीव्ही सुद्धा अवेलेबल आहे आणि इथून व्ह्यू. तर मित्रांनो, आता आपण आपल्या हॉटेलमध्ये आलेलो आहे, चेक इन झालेलं आहे आपलं आणि आम्ही आता फ्रेश पण झालेलो आहोत. जर तुम्हाला जर मुंबईवरनं उटी जर यायचं असेल तर त्याची डिटेल जी काय आहे, म्हणजे कोणते कोणते स्टेशन लागणार आहेत, किती पैसे आहेत, ते सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मी, तर ते तुम्ही एकदा चेकआउट करू शकता जाऊन. तर 2 दिवस ट्रॅव्हल झाल्यामुळे आज फक्त आपण आराम करणार आहोत. उद्या आपण उटीचे जे लोकल प्लेस आहेत ते व्हिजिट करणार आहोत, तर त्याची सुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे, तर ती सुद्धा बघायला विसरू नका. तर चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.